सांगितलं काही करा पण हा पेन मला दे. शक्य नाही. भारत पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची लिखापट या पेनानं झालेली आहे. भरपूर कष्टातनं मी हा पेन मिळवलाय. हा पेन मी तुम्हाला इतक्या सहजासहजी नाही देऊ शकत. त्याने सांगितलं अरे बाबा तुझे पैसे घे पण हा पेन मला दे. त्याने सांगितलं बघा तुम्हाला पेन जर न्यायचा असेल तर 25,000 रुपयाला हा पेन मी त्यावेळेस आणला होता. न्यायचा असेल तर न्या, नाही तर तुम्ही बाहेर निघा म्हटलंय. त्यानं 25,000 दिले आणि तो पेन तो घेऊन गेला. मला सांगा कशामुळे पेनाची किंमत वाढली? परिचय झाला, काहीतरी परिचय करून दिला गेला आणि म्हणून त्याची किंमत वाढली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वस्तूच्या प्राप्तीपेक्षा सुद्धा त्या वस्तूची ओळख असणं, त्या वस्तूचा परिचय असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये याच्या संदर्भानं फार सुंदर चिंतन करतायत. ज्ञानोबराय म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, ते अभेरुणे गोचिड शुद्ध काय न सेविती, का कमलकंद आणि दरदुरी नांदवणूक एकची घरी परी परागू सेविजे भ्रमरी, एरा चिखल चिवरे बहु मृगजळ देखुन या डोळा, विजय अमृताचा गिळता गळाला, तोडीला परिसुबान दिला गळा, शुक्ती काला भे. अनेक उदाहरण ज्ञानोबराने दिले. ज्ञानोबरा म्हणतात दूध आहे. दूध कसं आहे? दूध पवित्र आहे, गोड आहे. कुठे राहतंय? पाशी त्वचेच्या पदराड, गाईच्या स्तनामध्ये दूध राहतंय. आणि त्याच गाईच्या स्तनाला कुठेतरी गोचिडाचं वास्तव्य असतंय. मला सांगा त्या गोचिडाचं आणि त्या दुधाचं किती किलोमीटरचं अंतर असतंय? किती किलोमीटर? ज्ञानोबराय सांगतात पाशी त्वचेच्या पदराड, फक्त एक पदर मध्ये आहे. पण तो गोचिड काही तो पदर कुरतडत नाही, दूध काही पित नाही. त्याला वाटतं रक्तातच मजा आहे. दूध प्राप्त आहे, दूध पवित्र आहे, गोड आहे. पण ओळख नसल्यामुळे प्राप्त असून सुद्धा उपयोग झाला नाही. त्याच्याकरता ते काहीच काम येत नाही. ज्ञानोबराय पुढे म्हणतात का कमलकंद आणि दरदुरी नांदवणूक एकची घरी परागू शिविजे भ्रमरी, एरा चिखलची ओरे. एखादं तळ आहे, पाण्याचं डबकं आहे, चिखला आहे त्याच्यामध्ये, आणि त्या तळ्यात त्या डबक्यात त्या चिखलात एक फुल येत असतं. कोणतं फुल आहे ते? कमळाचं फुल येत असतं. त्या कमळाच्या फुलावरती परागकण असतात आणि त्याच तळ्यात कुठेतरी एखाद्या बेडकाचं वास्तव्य असतं. पण ते बेडूक काही ते कमळ प्राप्त असताना सुद्धा त्याच्यावरती जे परागकण आहे ते परागकण सेवन करत नाही. दुसराच एखादा भ्रमर, एखादा भुंगा उडत येथून ते परागकण सेवन करून निघून जात असतो. आणि ज्ञानोबराय म्हणतात येरा मग त्या बेडकाला खाली चिखलच शिल्लक राहतो, नाही का? याच्याही पुढे बोलले ज्ञानोबराय बहुमृगजळ देखुन या डोळा, तुमकी जी अमृताचा गिळता गळाला. वाळवंटामध्ये घरी नाही, प्रचंड तहानेनं व्याकुळ झालेला आहे, ऊन भरपूर पडलेला आहे. पाण्याच्या शोधार्थ इकडे तिकडे धावता धावता त्याला एक घोट सापडला. त्यानं तो घोट आपल्या तोंडामध्ये घेतला. तोंडात घेतलेला घोट आता गिळायचा आहे. एवढ्यात त्यानं समोर पाहिलं, प्रचंड उन्हानं वाळू तापलेली होती, झळया मृगजळ निघालेले होते. त्याच्या लक्षात आलं हरणाच्या की पुढे फार मोठा पाण्याचा स्रोत आहे आणि म्हणून तोंडात आलेला तो घोटही त्यानं थुंकून टाकला. ऐका, त्यानं थुंकून टाकलेला घोट हा पाण्याचा नव्हता, हा अमृताचा होता. अमृत त्या हरणाला प्राप्त झालंय. घोटभर अमृत पिलं असतं तर अमर झालं असतं, पण त्यानं ते थुंकून टाकलं. थुंकी जे अमृताचा गिळता गळाला आणि त्या भासणाऱ्या पाण्यामागे धावत सुटलं. त्या हरणाला जर माहित असतं मला प्राप्त झालेला घोट अमृताचा आहे तर गडी अमर झाला असता. वस्तू प्राप्त असून उपयोग नाही, वस्तूची ओळख असणं, वस्तूचा परिचय असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून भगवान शिवजीची आपल्याला आराधना करायची, पूजा करायची आहे, पण त्या शिवजीचा परिचय आपल्याला असणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आज आपल्याला त्या शिवजीचा परिचय करून देताना पहिल्या चरणात शिवजीच्या स्वभावाचा परिचय करून देत आहेत. शिवजीचा परिचय करून देत असताना शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात हे दैवत कसं आहे? पण हे दैवत अत्यंत भोळ आहे, अत्यंत भोळ आहे. किती भोळ? नामदेव महाराजांनी सांगितलं किती भोळ आहे.